आम्ही आमच्या घरासाठी इंटेरियर शोधत होतो आणि बरेच ऑप्शन पाहिले. काही आम्ही एक दोन जेव्हा आमच्या नातेवाईकांकडे पाहिले त्यातला एक आम्हाला आवडला. मल्हार असोसिएट यांनी सांगितलं की सागर वळफळे यांचं नाव दिलं. मग त्यांना आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांचं एक आणखीन काम पाहिलं आणि ह्या दोन काम बघितल्यानंतर आम्हाला फारच आवडलं ते काम. त्याच्यानंतर पण आमच्या मनात तरी थोडीशी धाकधूक होतीच की कसं होईल काम आणि त्यांच्याशी पुढे कसं असेल, कारण मला इंटेरियर एरिया तेवढं तसं माहीत नव्हतं. तिचा तसा स्टडी चांगला असतो आणि त्याप्रमाणे पण आम्ही ठरवलं की सागर यांना द्यायचं त्यांचं काम बघून, कारण त्यांची फिट आणि फिनिश आम्ही जे पाहिलं ते खरंच खूप छान होतं. आणि मेन इम्पॉर्टंट ते असतं, कारण बाकीच्या गोष्टींबरोबर जेवढी वर्कमॅनशिप क्वालिटी चांगली असते त्याच्यामुळे आणखी ते खुलून दिसतं. तर ते आवडल्यानंतर आम्ही पुढे गेलो. त्याच्यानंतर हळूहळू जसं बघितलं सागर आणि भास्कर त्यांचे बंधू ते दोघेही कार्यरत होते आणि मला त्यांच्या कामामधली व्यावसायिकता जाणवली आणि आवडली पण, कारण ते स्टेप बाय स्टेप पुढे जात होते. डिझाईन करणे, डायमेन्शनिंग आपल्याशी डिस्कस करणे, त्याच्यातल्या आयडिया आणि मग प्लॅनिंग करून दाखवायचे, बरंचसं डिस्कस करायचे आणि आपल्याला पण विचारत होते आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो आणि एक एक गोष्टी चांगल्या होत गेल्या. नंतर सिलेक्शनमध्ये पण त्यांच्याबरोबर जाऊन सिलेक्ट करताना पण बऱ्याचदा सोपं वाटलं. तसं एक हे आलं नाही, कारण त्यांचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता आणि त्यांनी निवडलेले जे शोरूम्स किंवा होते तिथे पण फारच चांगले ऑप्शन्स मिळाले. सो फायनली हळूहळू असं एक एक गोष्टी सहज होत घेतल्या आणि जसं म्हणतो त्यांची काम करणारी लोकं पण जी होती त्यांचं काम पण म्हणजे आपण मेनली कार्पेंटरी म्हणतो किंवा प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन या सगळ्यांचीच कामं अगदी चांगली जुळून आली आणि जसं आम्ही सांगत गेलो तसं त्यांनी कॉपरेशन करून एकदम आमचे पॉईंट उचलले. पण त्याच वेळी मला एक दुसरी गोष्ट आवडली की त्यांचा जो व्यावसायिकपणा होता तो त्यांनी सांभाळून आमच्या आयडियाज त्यात उतरवून स्वतःचा जो एक्सपर्टीज होता त्याने सगळं तयार करून दिलं. म्हणजे त्या आयडियांमुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स येत गेला आणि जेव्हा सगळं तयार झालं तेव्हा खरंच फार छान वाटलं. सो अल्टिमेटली खूपच छान काम सागर भास्कर यांचं मल्हार असोसिएट्स आणि रिअली प्रोफेशनल म्हणेन, प्रोफेशनल असं काम आणि वंडरफुल. सो प्रोफेशनल प्लस पर्सनल, असं म्हणावं लागेल त्याला. आणि खूप प्रोफेशनल पण नव्हतं. लाईक आम्हाला पण काही असं वाटलं नाही एकदम आम्ही प्रोफेशनल लोकांशी करतो. पर्सनली आपण एक फ्रेंडशी बोलतो तसं नाही हे नाही आवडलं किंवा हे आवडलं हे आम्ही सांगू शकत होतो म्हणजे कोणत्याही पॉईंट ऑफ टाईमला. आणि ते सुद्धा ते करत होते, म्हणजे न कंटाळता काही चेंजेस सांगितल्या तर त्या कॉपरेट करत होते. हा बरोबर, कारण प्रोफेशनल आणि फ्रेंडली असं काम आणि त्यामुळे मध्ये कधी तसा इश्यू आला नाही. सगळं पेमेंट्स वगैरे ह्या पण गोष्टी व्यवस्थित त्यांच्याशी मॅनेज झाल्या आणि त्यामुळे एक चांगला एक्सपिरियन्स होता आणि रिझल्ट पण चांगले होते आणि फिट फिनिश पण अगदी मला जो पाहिजे होतं तसं होतं. स्पेसचा यूज वगैरे, कॅट डिझाईन नंतर ॲक्च्युअल तेवढ्या क्लोजली प्रॅक्टिकलमध्ये आलं आणि ते बघून रिअली इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स.